नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 101 ते 200 पर्यंतच्या मूळ संख्यांची ओळख करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला फक्त 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची माहिती आणि 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला माहित होत्या, परंतु यावर्षी 7वीच्या सिलेबसमध्ये 1 ते 100 त्यासोबतच 101 ते 200 पर्यंतच्या मूळ संख्यांचा देखील समावेश केलेला आहे। तर पाहू शकता आपण 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197 आणि 199 या काय आहेत तुमच्या 101 ते 200 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत। मूळ संख्येची व्याख्या आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या संख्येला एक आणि तीच संख्या सोडून इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही। तर या ज्या संख्या आहेत 101 ते 200 पर्यंतच्या मूळ संख्या त्यांना ती संख्या आणि 1 या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने त्याला भाग जाणार नाही, म्हणून त्या मूळ संख्या आहेत। तर या मूळ संख्येच्या जोड्या, ज्याला आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो, जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या दोन मूळ संख्येत 2चा फरक असतो अशा संख्यांना आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या। तर या ठिकाणी आपण पाहू शकता की 101 आणि 103 यामध्ये 103 वजा 101 केलं तर उत्तर तुमचं फरक किती येणार आहे, 2चा फरक येणार आहे। 107 ते 109 मध्ये 2चा फरक, 137 ते 139 मध्ये 2चा फरक, 149 ते 151 मध्ये 2चा फरक, 179 आणि 181 मध्ये 2चा फरक, 191 आणि 193 मध्ये 2चा फरक, 197 आणि 199 मध्ये 2चा फरक। म्हणून या काय आहेत, जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत आणि या जोडमूळ संख्येच्या जोड्या 101 ते 200 मध्ये, तर त्या अशा एकूण 7 आहेत। मित्रांनो, 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या एकूण जोड्या 8 आहेत, तर 101 ते 200 मध्ये जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत, 7। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा।